मित्रांनो, आपण नारळाची लागवड करतो, पण नारळाचा सर्वात मोठा शत्रू कुठला असेल तर बिटल. तर बिटल काय करतात, या खोडामध्ये शिरून पूर्णतः आपला खोड काय करतं, पोखरून टाकतं. आणि मित्रांनो, आपण यामध्ये कितीही फवारणी केली तरी सुद्धा आपले बिटल, जे बिटल म्हणजे खोडकिडे असेल, बिटल असेल, तर एक कंट्रोल होत नाही. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय करायचं आहे, तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपल्या झाडाची कटिंग. जेणेकरून कटिंग जर योग्य झाली तर आपण जे फवारणी करतो ती योग्य फवारणी त्या झाडाला लागतं आणि बिटल सर्वाइव्ह करण्यासाठी बिटलला जागा मिळत नाही. तर बघा मित्रांनो, दादा आपल्याला कटिंग करून दाखवा की योग्य कटिंग कशी करायची. बघा दादा, काय होतं, जेव्हा आपण या पद्धतीने कट करतो तेव्हा बिटलला खाली जाण्यासाठी जागा मिळत नाही, कारण हा पोर्शन पूर्णतः कॉम्पॅक्ट असतो. आणि जर मित्रांनो ही फांदी या स्टेजला जर आपण कट केली तर बिटलला इथे या पोर्शन मध्ये बिटल जाऊन सर्वाइव्ह करतो आणि तिथे आपलं स्थान तयार करून पूर्णतः झाड काय करतो, पोखरून घेतो. म्हणून मित्रांनो, झाडाची कट करताना तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे की कट हा इथून चिपकून बसला पाहिजे. अत्यंत काळजी घ्यायची आहे झाडाची या पद्धतीने. धन्यवाद मित्रांनो.